तर आता एवढ्यातच तुम्ही पाहिलं असेल की 29 जानेवारीला कुंभमेळा असल्यामुळे प्रयागराज आणि सोबतच बनारस आणि अयोध्येला खूप जास्त गर्दी झाली होती, एवढी की पार 50 किलोमीटर पर्यंत गाड्या ट्रॅफिक मध्ये अडकल्या होत्या. आणि एवढी भयंकर गर्दी असून पण आम्ही बनारसला फक्त 15 मिनिटात आणि अयोध्येला फक्त 10 मिनिटात दर्शन घेतलं. आणि जेव्हा आम्ही प्रयागराजला पोहोचलो तेव्हा तिथली गर्दी पण कमी झाली होती. आणि हे सगळं शक्य झालं प्लॅन मध्ये केलेल्या फक्त एका बदलामुळे. सगळ्यांप्रमाणे आम्ही पण तेच ठरवलं होतं की 29 जानेवारी म्हणजेच मौनी अमावस्येला शाही स्नान करायला प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जायचं आणि नंतर बनारस आणि अयोध्येला जायचं. प्रयागराजच्या 200 किलोमीटर अलीकडे असतानाच रस्त्यावरच्या गाड्या बघूनच आम्ही गर्दीचा अंदाज लावला आणि मग तिथूनच आम्ही प्लॅन बदलला आणि थेट वाराणसीला गेलो. तिथे गेल्यावर पण संध्याकाळची गंगा आरती पाहताना एक कळलं की इथं पण काही कमी गर्दी नाहीये. म्हणून मग ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला आम्ही पहाटे 4 वाजताच मंदिरात गेलो. तर तिथं पण ना 3 आणि 4 नंबर गेटला भरपूर गर्दी होती, पण घाटाघरच्या 1 नंबर गेटला तर काहीच गर्दी नव्हती. म्हणून मग आमचं 15 मिनिटातच दर्शन झालं. आणि सेम सीन आमच्यासोबत अयोध्येला पण झाला. तिथं पण आम्ही सकाळी 5:30 वाजता हनुमानगडीचं दर्शन घेतलं आणि 6 वाजता राम मंदिरात गेलो. तर तिथं पण 10 मिनिटातच आमचं दर्शन झालं. पण जेव्हा आम्ही अयोध्येवरून प्रयागराजला जायला निघालो तेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला भयंकर ट्रॅफिक होतं. जवळपास 50 किलोमीटरच्या लांबीपर्यंत गाड्या अडकल्या होत्या, कारण 29 जानेवारीला प्रयागराजला आलेले सगळे लोक आता अयोध्या आणि काशीला जायला निघाले होते. आणि याचा फायदा आम्हाला असा झाला की जेव्हा आम्ही प्रयागराजला पोहोचलो तेव्हा जवळपास अख्खे पार्किंग रिकामीच होते. आणि त्यामुळेच आम्हाला प्रयागराज मध्ये बरोबर संगम पॉइंटला म्हणजेच जिथे यमुना, गंगा, सरस्वती येऊन मिळतात अगदी त्याच पॉइंटला स्नान करायला भेटलं. खरं तर यामध्ये आमचं नशीब पण खूपच भारी होतं बरं का. आणि सोबतच आमच्यासोबत खूप सारे किस्से घडले, ते ना तुम्हाला उद्यापासूनच्या व्लॉग मध्ये सांगतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका.